नमस्कार मित्रांनो, तत्वपर्णच्या जाऊ संकल्पनांच्या गावात या सदरामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. या सदरामध्ये आज आपण पुन्हा एकदा एका नवीन संकल्पनेचा परिचय करून घेणार आहोत. या संकल्पनेचे नाव आहे अनुभवपूर्व अप्रियोराय आणि अनुभवोत्तर पोस्टेरियोराय संकल्पना. तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र ज्ञानाच्या स्रोतांबाबत दोन महत्वाच्या संकल्पना आढळतात. अनुभवपूर्व अप्रियोराय आणि अनुभवोत्तर पोस्टेरियोराय या दोन्ही संज्ञा लॅटिन भाषेतून आलेल्या असून अप्रियोरायचा अर्थ अनुभवाच्या आधी आणि पोस्टेरियोरायचा अर्थ अनुभवानंतर असा आहे. या संकल्पनांचा उपयोग विधाने, युक्तिवाद, संकल्पना आणि ज्ञान सिद्धांत यामध्ये केला जातो. अनुभवपूर्व ज्ञान म्हणजे काय? जे ज्ञान अनुभवाशिवाय प्राप्त होऊ शकते ते अनुभवपूर्व ज्ञान म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारच्या ज्ञानासाठी इंद्रिय अनुभवाची गरज नसते. केवळ तर्क आणि विचाराच्या माध्यमातून त्याची सत्यता ठरवता येते. अनुभवपूर्व ज्ञानाची वैशिष्ट्ये: स्वयंसिद्ध, सेल्फ एव्हिडंट. या प्रकारचे ज्ञान तर्क आणि विचाराने सिद्ध करता येते. प्रत्यक्ष निरीक्षणाची आवश्यकता नसते. सार्वत्रिक, युनिव्हर्सल. ते सर्व काळ आणि सर्वत्र खरे असते. तार्किक आणि गणितीय स्वरूप. असे ज्ञान गणित, तर्कशास्त्र आणि तत्वज्ञानाच्या मूलभूत तत्वांमध्ये दिसते. उदाहरणे: कोणतेही दोन संच तिसऱ्या संचाबरोबर असतील तर ते परस्परांबरोबर असतात. हे विधान सत्य आहे. यासाठी कोणत्याही संचाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागत नाही. एका त्रिकोणाच्या अंतर्गत कोणांचे एकूण बेरजेचे मान 180 अंशाचे असते. हे विधान गणिताच्या सिद्धांतांवर आधारलेले आहे आणि अनुभवाशिवाय सत्य आहे. सर्व अविवाहित पुरुष अविवाहित असतात. हे विधान व्याख्याजन्य अनालिटिक स्वरूपाचे आहे. यासाठी अनुभवाची गरज नाही. अनुभवोत्तर ज्ञान म्हणजे काय? तर जे ज्ञान इंद्रियांच्या अनुभवावर आधारलेले असते ते अनुभवोत्तर ज्ञान म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारचे ज्ञान केवळ विचाराने नव्हे तर प्रत्यक्ष निरीक्षण आणि प्रयोगांवर अवलंबून असते. अनुभवोत्तर ज्ञानाची वैशिष्ट्ये: अनुभवावर आधारित. अशा प्रकारचे ज्ञान प्रत्यक्ष जगात निरीक्षण आणि प्रयोगांद्वारे मिळते. परिस्थितीनुसार बदलणारे. अनुभवोत्तर विधान काही काळानंतर चुकीचे ठरू शकते कारण ते निरीक्षणांवर अवलंबून असते. वैज्ञानिक आणि भौतिक स्वरूप. असे ज्ञान विज्ञान, इतिहास आणि नैसर्गिक निरीक्षणांमध्ये आढळते. उदाहरणे: सर्व कावळे काळे असतात. हे विधान सत्य आहे की नाही हे कावळ्यांच्या रंगाच्या निरीक्षणावर अवलंबून आहे. पाणी 100 अंश सेल्सिअस तापमानाला उकळते. हे विधान प्रयोगांवर आणि भौतिक परिस्थितींवर आधारलेले आहे. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. हे विधान अनुभवाच्या आधारे मांडले जाते पण ते बदलू शकते. उदाहरणार्थ पृथ्वीच्या गतीत बदल झाल्यास. अनुभवपूर्व व अनुभवोत्तर ज्ञान यातील मुख्य फरक. वैशिष्ट्य: ज्ञानाचा स्रोत. अनुभवपूर्व ज्ञान तर्क, विचार आणि संकल्पना. अनुभवोत्तर ज्ञान इंद्रिय अनुभव, निरीक्षण आणि प्रयोग. वैशिष्ट्य: निश्चितता. अनुभवपूर्व ज्ञान सार्वत्रिक आणि अपरिवर्तनीय. अनुभवोत्तर ज्ञान निरीक्षणावर आधारित, संभाव्य, बदलणारे. वैशिष्ट्य: उदाहरणे: अनुभवपूर्व ज्ञान गणितीय प्रमेय, तार्किक सत्य. अनुभवोत्तर ज्ञान वैज्ञानिक शोध, ऐतिहासिक तथ्ये. वैशिष्ट्ये: सत्याचे मोजमाप. अनुभवपूर्व ज्ञान विचाराने आणि तर्काने सिद्ध करता येते. अनुभवोत्तर ज्ञान अनुभवाच्या आधारे तपासले जाते. तत्वज्ञानातील महत्व. प्लेटो आणि अरिस्टॉटलच्या संकल्पना. प्लेटोच्या मते ज्ञान जन्मजात इनट असते आणि ते अनुभवाशिवाय प्राप्त करता येते. म्हणजेच अनुभवपूर्व ज्ञानाला अधिक महत्व आहे.
अरिस्टॉटलच्या मते सर्व ज्ञान अनुभवावर आधारित असते, त्यामुळे त्यांनी अनुभवोत्तर ज्ञानाला महत्त्व दिले. कांटचे दृष्टिकोन. इमॅन्युएल कांटने अनुभवपूर्व आणि अनुभवोत्तर यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की काही ज्ञान अनुभवाशिवाय मिळते, उदाहरणार्थ गणितीय सत्य, पण बहुतेक ज्ञान अनुभवाच्या साहाय्याने समृद्ध होते. अनुभवपूर्व प्रायोराय आणि अनुभवोत्तर पोस्टेरियोराय ह्या दोन महत्वाच्या तात्विक संकल्पना आहेत. अनुभवपूर्व ज्ञान हे सार्वत्रिक आणि अपरिवर्तनीय असते, तर अनुभवोत्तर ज्ञान हे निरीक्षणांवर आधारित आणि संभाव्य बदलणारे असते. विज्ञान, तर्कशास्त्र, गणित आणि तत्वज्ञान यामध्ये या दोन्ही संकल्पनांचा उपयोग होतो. त्यामुळे ज्ञानाच्या स्रोतांचा विचार करताना या संकल्पनांचे नीट आकलन करून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. धन्यवाद.